चला तर सुरू करूया म्हणे. जय श्री माताजी. आजच्या ह्या 13व्या सत्रात तुम्हाला सर्वांना सहयोगा गोवातर्फे हार्दिक स्वागत. ह्या क्षणापासूनच ध्यान सुरू होत आहे, म्हणून शक्यतो त्या स्थितीत बसा. थोडं डिस्कशन होणार, थोड्या गोष्टी आम्हाला नवीन शिकायला मिळतील, पण ऑल थ्रू आम्ही ध्यानाच्या स्थितीतच असूया म्हणे. आणि थोडं म्युझिकचा आवाज कमी करतो. ते बरोबर आहे. तर जसं आम्ही प्रत्येक खेपेला मागून घेतो श्री माताजीशी आणि भूमी मातेशी की आम्हा सर्वांना ह्या ध्यानासाठी एक संतुलन मिळू दे आणि ह्याच्यामध्ये येणारे जे काही दोष बाधा अडथळे ते जाऊ दे आणि आमचं ध्यान एकदम सुंदरपणे होऊ दे, अशी एक श्री माताजीशी आणि भूमी मातेशी विनंती करूया. आय थिंक आताच्या 12 सत्रामध्ये आम्ही ऑलरेडी ह्या सूक्ष्म शरीराबद्दल बऱ्यापैकी जाणून घेतलं. आमची इडा नाडी, पिंगला नाडी, सुषुम्ना नाडी, नंतर साती चक्र, कुंडलिनी माता. तर ह्यांचे सगळे रेकॉर्डिंग्स आहेत. कोणाला आणि परत बघायचं असतं तर नक्कीच यूट्यूबवर बघू शकता तुम्ही. आणि बघू, काय प्रश्न असते तर नक्कीच त्या मराठी ग्रुपमधनं विचारा किंवा डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट केला तरी चालेल. आज एकदम महत्त्वाचा टॉपिक, तो म्हणजे व्हायब्रेशन्स. इंग्लिशमध्ये व्हायब्रेशन्स म्हणतो, मराठी किंवा संस्कृतमध्ये परमचैतन्य, ऋतुंभरा प्रज्ञा म्हणून पण शब्द आहे. वेगळ्या वेगळ्या ग्रंथात वेगळे शब्द वापरले गेलेले आहेत त्याचे. आम्ही जे वारीला जाणं म्हणतात किंवा महाराष्ट्रामध्ये ती मोठी जी गोष्ट होते ते पण हेच आहेत. ते जो वारा त्यांच्या हातावर येतोय तो म्हणजेच हे व्हायब्रेशन्स जे आम्ही म्हणत इकडे. इंग्लिशमध्ये किंवा ख्रिश्चन्समध्ये ह्याला कूल ब्रीज ऑफ होली घोस्ट म्हणतात, किंवा सिम्पल वर्ड्समध्ये देवाची शक्ती आहे, देवाची प्रेम शक्ती आहे जी आमच्यामधनं वाहत असते, किंवा ज्याच्यामुळे आमचं बेनोवलन्स किंवा आमचं चांगलं होऊ दे असं एक जे डायरेक्शन आम्हाला आयुष्यात मिळत असते ते त्याच्यामध्ये येते. आणि हे सहयोगामधनं किंवा आमच्या कुंडलिनी चढल्यानंतर आम्ही जे आजपर्यंत शिकवलं आलो किंवा ह्या ध्यानामधनं किंवा ह्या मार्गामधनं आम्हालाही हळूहळू ह्याची जाणीव व्हायला सुरू होते. तर ही नक्की काय शक्ती आहे, ती आमच्यामध्ये कशी येते आणि त्याच्याबद्दल आज आम्ही थोडं जाणून घेऊया म्हणे. मला वाटतं जे आता जॉईन झालेत थोड्यानं ऑलरेडी ह्याची अनुभूती होत असणार, थोड्यानं होत नसणार, चालेल, पण माहिती होऊ द्या. हळूहळू तुम्ही जसं रोज ध्यान करत जाता ह्याची अनुभूती नक्कीच होईल एक दिवशी आणि ती वाढत जाते तिकडनं. तर व्हायब्रेशन्स म्हणजे काय? आता हा जो उजवीकडे आहे ना, हा एक फोटो आहे एका पब्लिक प्रोग्राम किंवा श्रीमाताजी आलेल तेव्हाच्या कार्यक्रमाचा. आणि ती लोक सगळे बसलेले आहेत आणि त्यांच्या डोक्यावरनं ते गेलेले फोटोग्राफमध्ये कॅप्चर झालेले एक थोडे असले वेगळ्या मला वाटते कॅमेऱ्यातनं बरोबर त्याचं ग्रास्प केलेलं आहे. तर एकदम डोळ्याला दिसणार नाही, पण भरपूरशा कॅमेऱ्यांना नक्कीच हे व्हायब्रेशन्स दिसतात आणि ते बघू शकतात त्याच्यातनं. वेगळ्या वेगळ्या ह्यानी हे डिस्क्राईब करता येईल आणि हे सगळं इंग्लिशमध्ये आहे, मी मराठीतनं बोलतो तर ट्राय करतो जसं होईल तेवढं कन्वर्ट करायला. तर हे जे परमव्यापी शक्ती आहे, तिचं जे आमच्यामध्ये एक अनुभूती व्हायला पाहिजे, ती जी आमच्यामध्ये येते ती ह्या परमचैतन्यातनं. आणि सेंट्रल नर्वस सिस्टीम किंवा आमच्यामध्ये आम्हाला माहीत असणार की एक हे आम्ही जे नॉर्मली काम करत आहे आणि ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम आणि एक पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम, असे थोडे वेगळे नर्वल नेटवर्क्स आमच्यामध्ये बॉडीमध्ये काम करत असतात. तर एक पर्टिक्युलर सिस्टीम आहे जी ऑटोमॅटिकली आमच्या आतमध्ये काम करत असते आणि त्याच्यावर आमचे थोडी कमी किंवा बिलकुलच कंट्रोल नसतोय. ती म्हणजे आता भरपूर एक्झाम्पल्स आहेत. सोपं सांगितलं, आम्ही जर एक घास अन्नाचा घेतला
तो कसं जिरतोय आमच्यामध्ये आणि त्याच्यातनं जशी जी एनर्जी येते त्याच्याबद्दल आम्ही जास्त काही कंट्रोल करू शकत नाही. फक्त आम्ही तोंडातनं आत घालतो, मग आमची बॉडी पूर्णपणे बरोबरपणे बघून घेते. हे बघून घ्यायला आमच्यामध्ये एक नर्वस सिस्टीम आहे. तिला माहित आहे काय करायचं ह्याच्याबद्दल आणि ते बरोबर घेऊन जाते. तर ती ह्याच्याशी बोलू शकते असं म्हणू शकतो, किंवा परमचैतन्य डायरेक्टली तिकडनं आम्हाला गाईड करत असते ह्या गोष्टी होण्यासाठी. तर हे जे आम्ही पहिल्या सेशनमध्ये सेल्फ रिअलायझेशन किंवा आत्मसाक्षात्कार म्हटलं, ते झाल्यानंतर आमच्या हातामध्ये ही अनुभूती व्हायला सुरू होते. थोड्याना एका दिवसात होईल, थोड्याना 5 मिनिटात होईल, किंवा थोड्याना थोडा वेळ लागेल, पण नक्कीच सगळ्यांना होते. आणि थोडं त्याच्यामागे परिश्रम पण असेल, रोजचं ध्यान. जर जाणवलं नाही तर काय करावं लागतं ते पण आम्ही सांगू शकतो. आणि हळूहळू जसं आम्ही जर मनापासून केलं, आणि जे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आमची इच्छा, तर हे कोणी तुमच्यावर फोर्स करू शकत नाही. आमची इच्छा असायला पाहिजे की मला ह्याची अनुभूती व्हायला पाहिजे. तर नक्कीच ती इच्छा असली आणि त्याच्याबद्दल आम्ही रोज एक एक गोष्टी करत गेलो तर त्याची अनुभूती नक्कीच होते. तर ह्याला असे म्हणता येईल की एक जी निराकार शक्ती आहे किंवा फॉर्मलेस एनर्जी, इंग्लिशमध्ये फॉर्मलेस एनर्जी म्हणतात, तिला कळते आणि ती आमच्याशी कंटिन्युअसली बोलत असते. आणि आम्हालाही माहीत नसते की कोणती शक्ती आम्हाला एक गायडन्स द्यायला लागले, आम्हाला एक मार्गदर्शन द्यायला लागले, ज्याच्यामुळे हे जे जीवित कार्य चालू असते त्याच्यासाठी भरपूर गोष्टी सांगता येईल. पण एक सोपं एक्झाम्पल मग घेतलं तर कुठलीही जीवनाची गोष्ट आम्ही पाहिजे म्हटलं तरी क्रिएट करू शकत नाही, ते कितीही लहान असू दे. जरी आम्ही विचार केला आणि आम्हाला ठरवायचं असलं, एक लहानसं जरी बी घेतलं, कुठल्याही झाडाचं बी जरी घेतलं आणि मी म्हटलं की नेक्स्ट 5 मिनिटात मला त्याला मोठं करायचं आहे, ते होऊ शकत नाही. तर ती एक वेगळी शक्ती आहे जी त्या लहानशा बी बरोबर पण बोलते आणि तिला मार्गदर्शन देते बरोबर मोठं व्हायला. किती मोठं व्हायला, आता समजा एक भरपूर झाडांचं बघितलं असणार, ते पर्टिक्युलर उंचीलाच वाढतात आणि मग थांबतात, त्याच्याहून उंच वाढत नाही. त्यांनाही माहिती आहे किती उंच वाढायचं, किती मोठं व्हायचं, किती फळं द्यायची, कधी फळं द्यायची. तर ते सगळं जे घडत असते ते आम्ही झाडांचं म्हटलं, ते आमच्यामध्ये पण असल्या गोष्टी घडत असतात. ही जी निराकार शक्ती आहे जी आमच्यामधनं आणि या भरपूर जीवित गोष्टींच्या मधनं जागृत असते किंवा कामं होत असतात या पृथ्वीवर, ती शक्ती एक रिप्रेझेंटेशन म्हणता येईल, ते परमचैतन्य. तर ह्याच्याबद्दल भरपूर रिसर्च झालेला आहे आणि ह्याच्यामधनं वेगळ्या वेगळ्या गोष्टी जे आलेल्या आहेत त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये हे जर उजवीकडचा हा जर ग्राफ बघितला आम्ही, तर बेसिकली एक बघितलं की नक्कीच जेव्हा आम्ही हे मेडिटेशन करतो किंवा हे व्हायला सुरू होते, आमचे हात थंड होतात. तर ते हे जे टेम्परेचर ऑफ द हँड्स रेड्युसेस आफ्टर सहजगा मेडिटेशन, ते एक झालेलं आहे. आम्ही जेव्हा नाभीचक्रापेक्षा जेव्हा भवसागरबद्दल डिस्कशन केलं, त्याच्यामध्ये आम्ही डिस्कस केलेलं की पाण्याला जेव्हा आम्ही ही परमचैतन्य किंवा ही शक्ती पाठवतो, त्या मॉलिक्युल्सचं थोडं हे बदलते आणि त्याच्यामुळे जे क्रॉप्स आहेत त्यांचं एकदमच जास्त ग्रोथ होऊ शकते, चांगली ग्रोथ होऊ शकते. आणि भरपूर एक्सपेरिमेंट झालेले आहेत. हे जे पहिलं एक्सपेरिमेंट आहे वेगा मशीन म्हटले, ह्याच्याबद्दल शेवटला एक व्हिडिओ आहे, जर टाईम मिळाला तर तोही दाखवतो. फक्त श्री माताजीचा फोटो जरी ठेवला ते टेस्ट करताना किती भरपूर फरक आलेला आहे. चैतन्य किंवा व्हायब्रेशन्स, तर चैतन्य म्हणा. आता ह्याला शब्द वेगळे वेगळे आहेत, पण तुम्ही आता कळलं असणार मी काय बोलायला लागलोय. तर हे कठीण आहे ट्रान्सलेट करणं. तर बेसिकली हे 3 फोर्सेस, जसं मेंटल, इमोशनल आणि आमचं जे रिलिजियस सेल्फ म्हणून असते, हे सगळे जेव्हा मिळून येतात त्याचं आमचं रिप्रेझेंटेशन आहे हे चैतन्य. तर जेव्हा दुसरे किंवा आम्ही स्वतःनी हे जेव्हा चैतन्यांना बघतो किंवा जाणवतो, तर आमच्या स्वतःच्याबद्दल आम्हाला भरपूर गोष्टी कळू शकतात. ते महत्त्वाचं आहे. ते आम्ही आता हळू बघूया म्हणजे कसे करतात. पण जेव्हा मी मगाशी एक फोटो दाखवला, तसलेच आणि एक थोडे असे फोटोज आहेत. एक एक्झाम्पल म्हणजे हा फोटो बघा उजवीकडचा, आणि परत त्याच्यातनं चैतन्य आलेले छान कॅप्चर झालेले ते बघू शकतो आम्ही.
तर नक्की श्रीमाताजीच्या फोटोमधनं पण हे भरपूर व्हायब्रेशन्स येतात. आणि एक सायंटिफिक ह्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये एक पर्टिक्युलर बॅलन्स असते आणि एक कोइफिशियंट असते. आणि श्रीमाताजींच्या फोटोमधनं जे व्हायब्रेशन्स असतात त्यांचं कोइफिशियंट आणि तो मॅच होतं आणि त्याच्यामुळे ते व्हायब्रेशन्स त्या गोष्टींमध्ये आमच्यामध्ये पण जेव्हा आम्ही एका फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट होतो तर आमच्यामधनंही जाऊ शकतात ते. तर ह्या परम चैतन्य, एकच मिनिट. सो आणि परत तेच सांगितलेलं गेलेलं आहे की श्री माताजी साक्षात असताना तरी होतेच नक्की, पण त्यांच्या फोटोमध्ये पण ते सेम चैतन्य आहे आणि ते आम्ही जाणवू शकतो जेव्हा आम्ही त्यांच्या समोरनं अनुभव करायला प्रयत्न करतो. हा आणि एक फोटो आहे, एक नॉर्मल फोटो एकदा बोटीतनं जाताना काढलेला आहे श्री माताजींचा आणि ह्याचं पण थोडं प्रोसेसिंग केलं गेलं तर हे बघितलं आलेलं आहे की हळू एक स्टेजमध्ये जेव्हा डिटेलमध्ये गेले ते मला एक्झॅक्ट टेक्निकल टर्मिनॉलॉजी माहीत नाही त्यांनी काय केलं ह्याच्याबद्दल ज्याच्यामुळे हे व्हायब्रेशन्स दिसू शकले, पण त्यांच्या प्रोसेसिंग जेव्हा करत गेले तर हे व्हायब्रेशन्स क्लिअरली विजिबल होते आणि बघू शकले फोटोग्राफमधनं. आणि एक सिमिलर फोटो आहे. तर महत्त्वाचं असतंय जर आम्हाला हे अजूनही जाणवत नसते त्याच्याबद्दल काय करावं लागणार, काय करायला पाहिजे, तर सोपी गोष्ट रोजचं ध्यान महत्त्वाचं आहे. रोजचं जे आम्ही चक्रांच्या बद्दल बघितलं प्रत्येक चक्रांचं शुद्धीकरण महत्त्वाचं आहे. जे थोडे ट्रीटमेंट्स आम्ही डिस्कस केले जसं की मीठ पाणी जे आम्ही आता ऑलरेडी एक सेशन करत आहे, काल संडेला झालं ते महत्त्वाचं आहे. आणि ते सोडले ते थोडे आणि गोष्टी आहेत जसं की घी आणि कॅम्फर इन दी नोज. तर विशुद्धी चक्र ह्याच्यासाठी महत्त्वाचं आहे ह्यांची जाणीव होण्यासाठी. जसं आम्ही म्हटलं की विशुद्धी चक्र शुद्ध झाल्यानंतर आम्ही कलेक्टिव्ह कॉन्शियस होतो किंवा आमच्या आजूबाजूला जे घडायला लागले त्याची जाणीव वाढते आमच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये विशुद्धी चक्राला जर शुद्ध करायचं असलं तर ह्या थोड्या गोष्टी आहेत जसं की तूप आणि कापूर. तर हा नॉर्मल आम्ही जो पूजा करायला वापरतो तो कापूर नाही, तर जो खायला अलाउड असतोय, मी नाव विसरलो, मला वाटते भीमसेनी कापूर म्हणतात, तर तो आणि हा मिक्स करून आम्ही नाकामध्ये झोपून नाकात घातला तर ते विशुद्धीला पोचू शकते आणि त्याचा इफेक्ट येतोय. तर ह्याच्याबद्दल व्हिडिओज आहेत, नाहीतर नक्कीच मी काय तर शेअर करतो ग्रुपमध्ये, त्याच्यावरनं बघू शकतो. व्हायब्रेटेड बटर अँड सॉल्ट ॲट द बॅक ऑफ द थ्रोट. तर मागे जमलं पुढे लावलं तर चालेल, पण बटर आणि सॉल्ट थोडं लावलं तर. ऑइल मसाज ऑफ नेक्स अँड हँड्स. तर व्हायब्रेशन जाणवण्यासाठी नसतं इकडे नव्हे, पण आल्मंड तेल म्हणतात बेसिकली, पण कुठलंही तेल चालेल, तर तेलाने हातावर थोडं मसाजनी फरक पडू शकते. व्हायब्रेटेड ऑइल, वॉर्म ऑइल, मस्टर्ड ऑइल. तर जेव्हा मी व्हायब्रेटेड ऑइल म्हणतो तर सोपी आहे, ते जे तेल आहे आम्ही श्रीमाताजींच्या फोटोसमोर ठेवू शकतो, त्यांच्यामध्ये त्याचे व्हायब्रेशन जातात आणि ते आम्ही हळू लावून घ्यायचे, तर त्याचा फरक येऊ शकतो. तर ऑलिव्ह ऑइल किंवा ह्यांना आम्ही हाताला मसाजसारखं वापरता येईल किंवा कानामध्ये घालता येईल. जर हल्ली अलाउड नाही आहे, डॉक्टर सगळे म्हणतात की कानात तेल घालू नका, तर विचार करून करता येईल. फूट सोकमध्ये आम्ही नक्कीच मीठ पाणी पाय घालून करतो. आणि एक गोष्ट, जर आमचं सेन्सिटिव्हिटी वाढवायची असली तर तुम्ही हात पण घालू शकता मीठ पाण्यात आणि त्याचाही फरक येतोय किंवा आमचं सेन्सिटिव्हिटी वाढू शकते. आणि नक्कीच श्रीमाताजीचा फोटोग्राफ फॉर पाहिजे असला तर बरा, आणि नसतं तर ॲटलिस्ट मोबाईलमध्ये वगैरे घ्या. तुम्हाला कोणाला फोटोग्राफ मिळाला नसला आणि अजूनही पाहिजे तर प्लीज ग्रुपमध्ये सांगा, लिंक देतो म्हणे, त्या लिंकवर तुम्ही रजिस्टर केले की तुमच्या घरी एक फोटोग्राफ आणि त्याची माहिती वगैरे सगळं येईल. आणि एक भावना किंवा इच्छा की मला ह्याची जाणीव होते, माझ्या हातून कळत नकळत काही चुका झाल्या असतील तर क्षमा करा, ते महत्वाचं आहे. तर आता सगळं बघतो आणि एकदा सगळं बरोबर आहे. हे म्युझिक पण बंद करतो. ओके. तर आता नेक्स्ट 15-20 मिनिटं ते अर्धा तास आम्ही ध्यान करूया म्हणे. आणि आज ध्यानामध्ये थोडं प्रत्येक एपिपेक्षा वेगळे स्टेप्स आहेत, तर ते करूया.
पण सगळ्यात महत्वाचं आहे बंधन. कुंडलिनी चढवून आम्ही सर्वजण बंधन घेऊया. Into bandhan. After raising our kundalini, raise. Attention on your Sahasrara. Don't close your eyes. Push back your head. 1. Again. Sit straight. Take it up on your head. 2. 3. Now a bandhan. 1. 2. Do it properly, systematically. 3. All of us should do properly. 3. 4. 5. Try to wait as I'm doing. 6. 7. तीन महामंत्र. त्वमेव साक्षात् श्री महालक्ष्मी महासरस्वती महाकाली त्रिगुणात्मिका कुण्डलिनी साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः। ॐ त्वमेव साक्षात् श्री कल्की साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः। ॐ त्वमेव साक्षात् श्री कल्की साक्षात् श्री सहस्रार स्वामिनी मोक्षप्रदायिनी माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः। श्री निर्मला देव्यै नमो नमः। श्री निर्मला देव्यै नमो नमः। आता हळू आमचं डावी बाजू स्वच्छ करूया. तर त्याच्यासाठी डावा हात श्री माताजींच्याकडे आणि उजवा हात जमिनीवर, आणि एक इच्छा करूया की आमची डाव्या बाजूतील सर्व दोष बाधा अडथळे पृथ्वी तत्वात जाऊ दे. लक्ष डाव्या हातावर असू दे, डाव्या नाडीवर असू दे, सहस्रारावर. श्रीमाताजी, आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांची इडा नाडी शुद्ध, निर्मल, संतुलित, स्थिर, शांत करा. त्याच्यातील भूतकाळातील जे काही चिंता आहेत, बाधा आहेत, ते सर्व नाश होऊ दे, ते सर्व भूमी तत्वात जाऊ दे. आणि आमची इडा नाडी शुद्ध, निर्मल, संतुलित, स्थिर, शांत होऊ दे.
श्री माताजी, आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांच्या इडानाडीतील जे काही नकारात्मकता आहे, भूतकाळातील विचार आहेत, ते सर्व भूमितत्वाचं श्री माताजी, आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांची इडानाडी शुद्ध, निर्मल, संतुलित, स्थिर, शांत करा. आता पिंगला नाडी, तर उजवा हात मांडीवर आणि डावा हात आकाश तत्वाकडे करूया. श्री माताजी, आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांची पिंगला नाडी शुद्ध, निर्मल, संतुलित, स्थिर, शांत करा. त्याच्यातील भविष्य काळातली चिंता, एक्सेस हीट, ती सर्व जाऊ दे. आमची सर्व चिंता आम्ही तुमच्या चरणी अर्पण करतो. श्री माताजी, आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांच्या पिंगला नाडीतील जे काही दोष, बाधा, अडथळे, नकारात्मकता, भविष्य काळातील चिंता, ती सर्व आकाश तत्वात खेचून आणि ही पिंगला नाडी शुद्ध, निर्मल, संतुलित, स्थिर, शांत करा. संतुलनात आणा. ते झाल्यानंतर हळू दोन्ही हात मांडीवर घेऊया आणि आम्हाला संतुलन मिळू द्यायची इच्छा करूया. श्री माताजी, आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांना पूर्ण संतुलन प्रदान करा. श्री माताजी, आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांना पूर्ण संतुलन प्रदान करा.
आता उजवा हात उजवा हात डाव्या मानेच्या डाव्या बाजूला घेऊया आणि ही एक इच्छा करूया. श्री माताजी, मी निर्दोष आहे, मी शुद्ध आत्मा आहे, मी दोषी असू शकणार नाही. आमच्यातली दोषी भावना सगळी जाऊ दे. श्री माताजी, मी निर्दोष आहे, मी एक शुद्ध आत्मा आहे. तर डावा हात उजव्या साईडला घेऊया, मानेच्या मागे. श्री माताजी, माझ्या तोंडातनं नेहमी चांगले शब्द बाहेर येते, चांगल्या गोष्टी घडू दे. उजवा हात गळ्यावर घेऊया असं आणि श्री माताजी, मला निर्भय बनवा, मला साक्षी बनवा. श्री माताजी, आपणच कृपावंत होऊन माझ्यामध्ये साक्षी भाव येऊ दे, साक्षी भावाचे आशीर्वाद द्या. हळू उजवा हात डोक्याच्या समोर आणि थोडं वाकूया आणि सर्वांना मनापासून क्षमा करूया आणि स्वतःला पण. श्री माताजी, मी सर्वांना क्षमा करतो आणि मला पण क्षमा करतो. हळू हाच उजवा हात डोक्यावर घेऊया आणि 7 वेळा इकडची त्वचा हलवायची आहे आणि परत श्री माताजीशी आम्हाला आत्मसाक्षात्कार मिळू दे ह्याची एक विनंती करूया. तो दृढ होऊ दे, त्याची अनुभूती होऊ दे. श्री माताजी, आपणच कृपावंत आम्हा सर्वांना आत्मसाक्षात्कार द्या. श्री माताजी, आपणच कृपावंत होऊन आमचा आत्मसाक्षात्कार दृढ करा. श्री माताजी, आपणच कृपावंत होऊन आम्हाला आत्मसाक्षात्काराची अनुभूती द्या. श्री माताजी, आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांना आत्मसाक्षात्कार द्या. श्री माताजी, आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांना आत्मसाक्षात्कार द्या. श्री माताजी, आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांना आत्मसाक्षात्कार द्या.
श्रीमाताजी आपणच कृपावंत आणि आम्हा सर्वांना आत्मसाक्षात्कार द्या. श्रीमाताजी आपणच कृपावंत आणि आम्हा सर्वांना आत्मसाक्षात्कार द्या. श्रीमाताजी आपणच कृपावंत आणि आम्हा सर्वांना आत्मसाक्षात्कार द्या. श्रीमाताजी आपणच कृपावंत आणि आम्हा सर्वांना आत्मसाक्षात्कार द्या. हळू हा हात थोडं वर घ्या. डोक्यातनं काय येते काय जाणवायचा प्रयत्न करूया. दुसऱ्या हाताने पण बघू शकता. थोडं पुढे मागे किंवा आजूबाजूला येऊ शकतोय, पण ट्राय करा बघायला. गरम किंवा थंड, काय तर दबाव आहे, काय दुखतंय का किंवा काय. हळू आता दोन्ही हात मांडीवर घेऊया आणि आणि श्री माताजीचे हे शब्द ऐकूया. म्हणे, तर ह्याच्यामध्ये दोन आहेत. आधी एक थोड्या श्री माताजीचे चैतन्य शक्तीबद्दलचे शब्द आहेत ते ऐकूया. मग शेवटला त्या पण आम्हाला ह्याची अनुभूती होण्यासाठी मदत करतात, ते करूया. आणि मग आणि 1-2 मिनिटं ध्यान करूया. म्हणे एक गोष्ट एका शिरो ह्या लोकांनी केलेल्या कवितांचं. तर थोडं ह्या व्हिडिओचा आवाज कमी आहे. जर गरज पडलं तर तुमच्या मोबाईल मधला किंवा लॅपटॉप मधला व्हॉल्यूम वाढवा, तर सगळ्यांना चांगलं ऐकू येईल. म्हणे संकलन करावं आणि म्हणून तो ग्रंथ साहेब त्यांनी केला. पण तो ग्रंथ साहेब सुद्धा झाल्यावर मग काय त्यांनीच म्हटलं की काय हे रे बनखो जन जाय, कशाला जंगलात जातोस तू, काय रे बनखो जन जाई, सदा निवासी सदा अपेल अलेपा तो हे संग समय, तुझ्यामध्ये समावलेला आहे, तू इकडे तिकडे का भटकायला जातोस, असं स्पष्ट सांगितलं. कहे नानक बिन आपा चिन्हे. आपा चिन्हे म्हणजे स्वतःला ओळखल्याशिवाय, स्वतःचं ज्ञान आल्याशिवाय, आत्मज्ञान आल्याशिवाय मिटे न भ्रम की काही, स्पष्ट सांगितलं. पण तेही आपण सकाळपासून संध्याकाळ भोकत बसलो. तर असं झालं की समजा आपल्याला डोकेदुखी झाली, आम्ही म्हटलं की बा डोक्या दुखायला बाम लावून घ्या डोक्याला, तर ते आपण भोकत बसलो. आम्ही बाम लावून घ्या बाम लावून घ्या, त्यांनी डोकं दुख जाईल की जास्तही होईल. तशातला हा प्रकार वाचून परमेश्वर मिळणार असता तर ह्यातले किती लोक युनिव्हर्सिटीत गेले होते आणि किती लोकांना वाचन येत होते. काहीतरी अशी किमया आहे ज्याने आपला संबंध ह्या ब्रह्मचैतन्याशी झाला पाहिजे. मग सत्य काय आहे? सत्य हे आहे की आपण सर्व आत्मा आहात. हे शरीर बुद्धी अहंकार आदी ह्या उपाधी आहेत, पण आपण शुद्ध आत्मा आहात. दुसरं सत्य काय आहे की सर्व सृष्टी एक अत्यंत सूक्ष्म आणि अत्यंत पवित्र आणि अत्यंत शक्तिशाली अशा एका शक्तीने व्यापली. ह्या शक्तीला आपण ब्रह्मचैतन्य असं म्हणतो. कोणी काय म्हणतं, कोणी रूह म्हणतं, तर कोणी त्याला ऑल परवेडिंग पॉवर ऑफ गॉड म्हणतं. ही प्रेमशक्ती, ही परमेश्वराची प्रेमशक्ती, आणि त्या शक्तीमुळे जगातील जेवढी आपण रोजची जिवंत कार्य बघतो. आता हे फुल इतकं सुंदर आहे, हे एका बी पासून इतकी सुंदर फुलं पानं आली. ही बघा कितीतरी फुलं आहेत. आपण कधी विचार सुद्धा करत नाही की ही आली कशी बा. ही पृथ्वी दिसायला अशी दिसते आणि बी दिसायला तसं दिसतं. आपण ते पेरलं काय आणि हे झालं काय, आपण विचार सुद्धा करत नाही. हे सर्व कार्य ही सूक्ष्म सृष्टी करत असते. तिला सगळं समजतं. आता एक आंब्याचं झाड एका उंचीपर्यंतच वाढेल, एका फळाचं झाड, एका फुलाचं झाड किंवा कोणचं, त्यांना एकच उंची जी असेल ती, त्याच्यावर ते वाढत नाही. नारळासारखं झाड, गुलाबाचं झुडूप वाढणार नाही. हे सगळं कोण सांभाळतं? आपल्यामध्ये त्या शक्तीचा सुद्धा फार आपण आपल्याला अजाणताच आपण त्याचा उपयोग करत असतो. आणि ती शक्ती तिला वैद्यकीय लोक ऑटोनॉमस नर्वस सिस्टम म्हणजे स्वयंचालित संस्था असं म्हणतात. स्वयं म्हणजे कोण? आता विचारलं त्यांना की अहो तुम्ही स्वयंचालित म्हणता, आता मोटारीला आपण म्हणतो स्वयंचालित. मोटारीत एक ड्रायव्हर असतो ना, मग हा कोण?
नुसतं स्वयंचालित म्हणून एक नाव तुम्ही दिलं, पण हा कोण स्वयं आहे? हा स्वयं कोण? तर तुमचा आत्मा. त्याने चालवलेली ही शक्ती आहे, म्हणून तिला आपण स्वयंचालित संस्था असं म्हणतो. आणि त्याचा चालवणारा जो आहे तो हा आत्मा आहे. पण हा आत्मा आपल्या हृदयात असतो आणि त्या हृदयातून तो आपल्या सर्व हालचालीवर बघत असतो, लक्ष असतं त्याचं. पण आपल्या चित्तात त्याचा प्रकाश आलेला नसतो, म्हणून आपण अंधकारात होतो. आणि म्हणून काही आपल्यामध्ये जे दुर्गुण आहेत, दोष आहेत, ते त्या अंधारामुळे येतात, त्या अज्ञानामुळे येतात. समजा जर इथे अगदी पूर्णपणे अंधार असता तर आपल्याला कळत नसतं की एक दुसरे कुठे बसलेत काय. आपण चेंगरत दुसऱ्यांना इकडून तिकडे गेलो असतो आणि लक्षात नसतं आलं की आपण काय चुका केल्या. तेव्हा अध्यात्म म्हणजे आत्म्याला प्राप्त करणं आणि परमेश्वराच्या साम्राज्यात वावरणं, हे खरा अध्यात्म आहे. अध्यात्म म्हणजे पारायण करणं, लोकांपासून पैसे उकळणं आणि खोट्या तऱ्हेने लोकांना दांभिकपणाने काहीतरी सांगणं, ह्याला अध्यात्म म्हणत नाही. अध्यात्माचा अधिकार फक्त संतांना आहे. तेव्हा आपण लक्षात घेतलं पाहिजे की अध्यात्म म्हणजे परमेश्वराच्या साम्राज्यात उतरून मनसोक्त आनंदात पोहणे, ह्याला आपण अध्यात्म म्हणूया. जे आनंदाच्या सागरी, आनंदाच्या डोही जे म्हटलेलं आहे तो खरा अध्यात्म आहे. आणि त्या अध्यात्मामध्ये फक्त त्याची जाणीव, त्याचा आनंद आणि त्यात रममाण होणे हे आहे. त्याच्यावर विचार करू शकत नाही, त्या अनुभवाचा विचार करता येत नाही. आणि अनेक तरतरेने जरी ज्ञानेश्वरांनी एवढी मेहनत करून समजवलं तरी की हा अमृतानुभव आहे, तरी सुद्धा तो अनुभव आल्याशिवाय, ती चव मिळाल्याशिवाय त्याबद्दल सांगणं म्हणजे कठीण आहे. नंतर परमेश्वराने आपल्यामध्ये ही व्यवस्था उत्तम केलेली आहे आणि ही आपल्यात आहे, हे आपल्याला अनेक वर्षापासून माहिती आहे. आणि जेव्हा कुंडलिनी जागृत होते तेव्हा आपल्याला बोध होतो. बोध म्हणजे काही भाषण नव्हे, बोध म्हणजे आपल्या ह्या नसांवर, आपल्या बोटातून आपल्याला हे परमचैतन्य जाणू लागतं. मग ह्या बोटांवर आपल्याला कळू लागतं. जसा कॉम्प्युटर असतो तसं आपल्या यंत्रासारखं आपल्याला कळू लागतं या बोटांवरनं की आपली कोणची चक्र धरली आहेत, मग दुसऱ्यांची कोणची चक्र धरली. ही जी 6 सूक्ष्म चक्र आहेत ती आपल्या हाताला लागतातच, पण 7वं चक्र आहे ते सुद्धा व्यवस्थित आपल्या हाताला लागतं. मग या माणसाला किंवा आपल्याला कोणता त्रास आहे तो आपण असं समजू शकतो. आणि ते समजल्यावर जर आपल्याला हे माहीत असलं की हे नीट कसं करायचं, तर आपली प्रकृती सुद्धा ठीक होऊ शकते आणि दुसऱ्यांची आपण प्रकृती ठीक करू शकतो. म्हणजे एवढे आपण शक्तिशाली आहोत. परमेश्वराने आपल्याला फार शक्तिशाली निर्माण केलेला आहे. फक्त हा संबंध परमेश्वराशी झाला पाहिजे. नामस्मरणाने एवढं मात्र होतं की लक्ष परमेश्वराकडे असतं. पण जे ते अतिशयतेत गेलं तर मग ते कर्मकांड होऊन बसलं. सकाळी उठले, पूजेला पाटावर बसले, बायकोवर ओरडले, इकडे ओरड तिकडे ओरड, मग 2-4 फुलं वाहिली इकडे देवाला, तिकडे त्याच्यावर ओरडले, त्याच्यावर, हे काही नाही. जर परमेश्वराचं नाव घ्यायचं असलं तर एकदा घेतलं तरी पुष्कळ, कारण ते परमेश्वर आहे. पण अनेकदा त्यांचं नाव घेणं आणि नुसती त्याचे, मला असं कळलं की ते 1.25 लाख नावं घेतात. अहो 1.25 लाख कशाला पाहिजे? एकदा परमेश्वराचं नाव घेतलं तर झालं. पण जसा टेलिफोनला कनेक्शन नसलं आणि तुम्ही 1.25 लाखदा फिरवा नाही तर 3 लाख फिरवा, तुमचा काय संबंध होणार आहे? म्हणून सरळ एक साधी गोष्ट आहे की आपला संबंध परमेश्वराशी झाला पाहिजे. साधू संतांनी एवढ्यासाठी सांगितलं की आपण देवापासून दूर गेलं नाही पाहिजे. म्हणून देवाची आठवण ठेवण्यासाठी त्यांनी सांगितलं की देवाचं नाव घेतलं पाहिजे, देवाकडे लक्ष ठेवलं पाहिजे. पण त्यांना काय माहिती की मनुष्य कसा आहे. खरोखर मला असं वाटतं की संतांना माणसाची काही माहिती नाही. जर असती तर त्यांनी असं सांगितलं नसतं. कारण आपण बघतो की हातामध्ये माळ घ्यायची आणि सगळ्यांचे गळे कापत फिरायचे फार आपल्याला रोजच दिसत आहे. दांभिकपण आपल्याला रोज दिसतो. तेव्हा वाटतं हे कसं काय संतांनी सांगितलं. पण संतांचं चुकलेलं नाही. संतांना माहितीच नव्हती की मनुष्य कसा आहे. कोणत्याही गोष्टीला अतिशयतेला जातो इतकंच नव्हे तर त्याचं सार आहे तो विसरून जातो. त्याचं सार काय ते लक्षात घ्या. चोखामेळापासून ज्ञानेश्वरापर्यंत, रामदासापासून तुकारामापर्यंत सगळ्यांची जर तुम्ही एक चादर विणली तर ती संबंध अध्यात्म आहे.
आता अशा अध्यात्माचं वर्णन कुणी करा. आज मला इतका आनंद झाला की आपण इतक्या उत्साहाने आणि अगत्याने ह्या समारंभ घडवून आणला. मी एक आई आहे आणि आईच्या दृष्टीने जे काही असेल ते म्हणजे सांगायचं असं की ही तुमची कुंडलिनी सुद्धा तुमची एक आई. आई म्हणजे तुमची स्वतःची व्यक्तिगत एक आई. प्रत्येकाची आई वेगळी नसते. एका आईला 10 मुलं सुद्धा असतात, पण ही तुमची आई आहे, फक्त तुमची. आणि हिने सगळं काही तुमच्याबद्दल हिच्यात नमूद आहे. तिला माहिती आहे की तुम्ही कोण आहात, कुठून आलात, तुमचे पूर्वजन्म काय, तुम्हाला पुढे काय पाहिजे, तिला सगळी माहिती आहे. आणि आज ती अगदी आतुर आहे, उत्कंठित आहे की तुम्हाला हा पुनर्जन्म द्यायचा. ती तुम्हाला पुनर्जन्म देणार आहे. माझं ह्याच्यात काही देणं घेणं लागत. आता तुम्ही बघितले इथे इतक्या मेणबत्त्या आहेत. एक मेणबत्तीपासून दुसरी मेणबत्ती पेटते, त्यात तिचं देणं घेणं काय लागतं. तेव्हा हे आपल्यामध्ये जी कुंडलिनी आहे तिचं जागरण करून घेतलं पाहिजे. आता ही तुमचीच आहे. तुझं आहे तुझं पाशी ते काय, ती सत्ता कोणची, ती संपदा कोणची, ती तुमच्याजवळ आहे. ती फक्त एकदा ही कुंडलिनी जागृत झाली की मग ती ब्रह्मरंध्र छेदून जेव्हा ह्या सर्व शक्तिमान ब्रह्मचैतन्याशी एकाकारिता साधते त्यालाच योग म्हटला पाहिजे. बाकीचे नुसते योगाच्या पायऱ्या आहेत. आज त्या पायऱ्यांची गरज नाही. माझं जर काही कार्य असेल तर ते हेच की मी ह्या सर्व उलाढाली न करताना, कारण आजकाल लोकांना वेळ कुठे आहे, म्हणून आधी कळस मगा पाया अशा रीतीची मी व्यवस्था केली आहे की आधी कुंडलिनी जागृत करून द्या. आधी तुम्हाला मी लेक्चर दिलं हे नका करू ते नका करू ते काहीच पडणार नाही. पण काय होईल की कुंडलिनी जागृत केली म्हणजे त्या अंधुक प्रकाशात तुम्ही बघा. समजा आता हात साप धरला तुम्ही आणि मी म्हटलं की हा साप आहे आणि अंधार असला आणि तुम्हाला दिसत नाही, तुम्हाला कशावरून आम्ही म्हणतोय दोरखंडच आहे आणि धरून बसले, तो चावेस तर धरूनच बसणार तुम्ही. पण जेव्हा थोडासा तरी जर प्रकाश आला त्या अंधुक प्रकाशात सुद्धा तुम्ही बघू शकता की हा साप आहे आणि तुम्ही स्वतः सोडून द्या. म्हणून मी म्हणते की तुम्ही स्वतःचे गुरु होऊन घ्या. काही गुरूंची गरज नाही, काही नाही, तुम्ही स्वतःचे गुरु होऊन घ्या. तुमचं जे स्वातंत्र्य आहे त्याची मान्यता मला आहे. तुमच्या स्वतंत्रतेतच तुम्ही म्हटलं पाहिजे की माझी जागृती झाली पाहिजे. त्याच्यात जबरदस्ती करतायत, दडपशाही करतायत, कोणत्याही तऱ्हेने ही कुंडलिनी उठणारच नाही जोपर्यंत तुमच्या मनामध्ये त्याची शुद्ध इच्छा नसणार. कारण कुंडलिनी ही शक्ती शुद्ध इच्छेची, ज्ञानाचा सागर आहे, पण सर्वात मुख्य म्हणजे क्षमेचा सागर आहे. आणि तुम्ही अशी कोणची चूक करू शकता जी त्या सागरामध्ये विलीन नाही होऊ शकत. अशी कोणचीच तुम्ही चूक करू शकत. तेव्हा कृपा करून माझं हे चुकलं, माझं ते चुकलं, माझ्यात हे दोष आहेत आणि माझ्यात ते दोष आहेत, काही असले तरी ती कुंडली तुमचं स्वच्छ धुवून टाकली. तेव्हा सध्या हा विचार करत बसायचा नाही. एक ही अट आहे. आणि तर दुसरी अट अशी आहे की तुम्ही सगळ्यांना एकसाथ क्षमा करायची. एकसाथ म्हणजे अमका तमका आठवत बसायचं नाही, प्रत्येकाचं वैयक्तिक नाव घ्यायचं नाही. नाही, सगळ्यांना मी क्षमा करेन. अहो क्षमा करा अथवा नका करू, तुम्ही करता काय? करत काहीच नाही. पण नाही केली म्हणजे दुसऱ्यांच्या हातात खेळता की नाही. तिसरी गोष्ट अशी की पूर्ण आपल्यामध्ये आत्मविश्वास असला पाहिजे, पूर्णपणे, की मला आत्मसाक्षात्कार मिळेल. हा आत्मविश्वास ठेवा. मला तर आहेच पूर्ण विश्वास, पण आपल्यालाही आपल्याबद्दल विश्वास असला पाहिजे. ही फार जरुरी गोष्ट आहे. तर आपल्याला आपल्याबद्दल विश्वास नाही, असं कसं होऊ शकतं, आमचं असं आहे, हे ते काही नाही. ही विशेष वेळ आहे आणि ही वेळ अशी आहे की या वेळेला जर तुम्ही जागृत झाला नाही तर तुम्ही समजणार नाही. झालं गेलं विसरून जा, काही कठीण नाही. रामदास स्वामींना एकदा विचारलं की कुंडली जागृतीला किती वेळ लागतो. त्यांनी सांगितलं तत्क्षण. घेणारा पाहिजे आणि देणारा पाहिजे. बर, आता आपण सगळेजण डोळे मिटा आणि दोन्ही हात माझ्याकडे करा. असे तर आम्ही पण सर्व ट्राय करूया असं श्रीमाताजी सांगत आहेत तसं करायला. पुसत्याचे हात थोडे वर करून. डोळे मिटून घ्या.
आता डोळे उघडा हळूहळू. आता उजवा हात माझ्याकडे असा करायचा, पुढे मान वाकून घ्यायची आणि ब्रह्मरंध्रात असा हात अधांतरी धरायचा, मान वाकून. डावा असा धरायचा. आता बघा, आपल्या डोक्यातनं गार वारा येतो का? सगळीकडे गार वारा सुटलाय, शंका नाही करायची. येतोय का? आता डावा हात माझ्याकडे करा. परत मान खाली वाकायची. परत उजव्या हाताने अधांतरी धरून कुणाला दूर, कुणाला जवळ, कुणाला थंड, कुणाला गरम, असं डोक्यातनं काहीतरी वाऱ्यासारखी लहरी अशा येते. फार थंड नाही. परत उजवा हात माझ्याकडे आणि डावा हात. परत बघा डावा हात. आता दोन्ही हात आकाशाकडे करायचे, शंका करायची नाही. बघा, आणि मागे अशी मान करायची आणि प्रश्न करायचा की श्री माताजी हे परमचैतन्य आहे का? असा प्रश्न 3दा विचारा. श्री माताजी हे ब्रह्मचैतन्य आहे का? हा प्रश्न कोणताही 3दा विचारा. श्री माताजी ही परमेश्वराची प्रेमशक्ती आहे का? प्रश्न विचारा 3दा. आता हात खाली घ्या. बघा किती वारा सुटला. इकडे इथूनच वारा येतोय तिकडे. ज्या लोकांच्या हातामध्ये किंवा डोक्यातून थंड किंवा गरम अशा लहरी आल्या असतील, अशा सर्वांनी दोन्ही हात वर करायचे. सगळ्या संत साधूंना माझा नमस्कार आणि आपण सर्वांना नमस्कार. आता माझ्याकडे बघून निर्विचार, विचार नाही करायचा. ही निर्विचार समाधी. सहयोग जर तुम्ही आपल्यात लक्षपूर्वक जमून घेतला तर दुसरी स्थिती, ज्याला आम्ही निर्विकल्प म्हणतो, फार लवकर प्राप्त होते. ती झाली पाहिजे. ती आपली शक्ती ती मिळवली पाहिजे. आणि त्यासाठी जो काही सामूहिक कार्यक्रम होईल तो घ्यावा आणि आपल्यामध्ये उतरून घ्यावा अशी विनंती. दोन्ही हात मांडीवर ठेवूया आणि परत श्री माताजीची हीच विनंती करूया की आम्हाला या परमचैतन्याची अनुभूती होऊ दे, ती जाणीव होऊ दे आणि त्या शक्तीला आम्ही चांगल्याचा चांगला उपयोग करू शकू. आम्ही ह्या सर्वव्यापी शक्तीचा एक कण आहे, त्याची अनुभूती होऊ दे. श्री माताजींची फोटोग्राफ आहेत ना, जी काही चैतन्य यायला लागले ते आम्हाला जाणीव होते. दोन मिनिटं हात तसेच ठेवून लक्ष सहस्त्रारावर हातांवर ठेवूया आणि एक 2-3 मिनिटं ध्यान करूया.
गुरवे नमः ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपदम् ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपदम् मन्त्रमूलं गुरुवाक्यम् मोक्षमूलं गुरुकृपा मोक्षमूलं गुरुकृपा साक्षात् श्री आदिशक्ति श्री माताजी श्री निर्मला देवी नमो नमः into bandhan. हळू डोळे उघडून बंधन घेऊया आणि परत After raising our kundalini, raise. Attention on your Sahasrara. Don't close your eyes. Push back your head. One. Again. Sit straight. Take it up on your head. Two. Three. Now a bandhan. One. Two. Do it properly, systematically. Three. All of us should do properly. Three. Four. Five. Try to wait as I'm doing. Six. 7. चला तर हळू डोळे उघडायला हरकत नाही आणि एक दोन तीन लहानशा गोष्टी सांगतो ते म्हणजे एकतर हळू जेव्हा हातावर आम्हाला ते जाणीव व्हायला सुरू होईल तर आम्ही भरपूर प्रश्नाची उत्तरं किंवा आमच्या स्वतःच्या स्थितीबद्दल जाणून पण घेऊ शकतो. तर एक वेगळीच भाषा म्हणता येईल, ही व्हायब्रेशनची भाषा आहे, ती आम्हाला हळूहळू समजायला सुरू होते आणि नक्कीच ते जर व्हायला पाहिजे तर आमच्या स्वतःच्या अटेन्शन किंवा चित्त कुठे आहे त्याच्यावर, आमचं लक्ष कुठे आहे त्याच्यावर आणि आमच्या आत्मा ह्यांच्या मधलं कनेक्शन हे महत्वाचं आहे. तर हळूहळू आम्हाला ते जाणवत जाईल कसं करायचं म्हणून. कुठलाही प्रश्न असू दे, लहानपासनं मोठ्यापासनं, एकदा आम्ही एक डिटॅच्ड ह्यानी जेव्हा बघतो, चेक करतो, त्याचं उत्तर नक्कीच मिळू शकते. तर आयदर एक थंड हवा येऊ शकते किंवा गरम. थंड आल्या तर उत्तर पॉझिटिव्ह आहे आणि आम्ही होय किंवा नाही मध्ये उत्तर मिळू शकतात. आणि ते सोडलं तर जेव्हा आम्ही बोटांवर चेक करतो आणि बघू शकतो
तर प्रत्येक बोटांवर एक चक्राचं रिप्रेझेंटेशन आहे. तर भरपूर इकडे इंग्लिशमध्ये त्याचे गुण लिहिलेले आहेत. तर समजा आता जर डाव्या हातातली लहान किरंगळी आमची जर दुखत असली तर आमच्या डाव्या हार्टवर काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो आणि मी एक शुद्ध आत्मा आहे हे भरपूरदा म्हटलंय की त्याच्यामध्ये फरक येऊ शकतोय. तसंच डावा हातातला जर अंगठा बघितला तर तो आहे मला शुद्ध विद्या मिळू दे. तर सर हे वेगळे अफर्मेशन्स करता केले की लगेच हे सुटू शकतात आणि परत किंवा हळूहळू ह्यांच्याबद्दल मंत्र आहेत, देवाची नावं आहेत, त्याच्याबद्दल पण एक वेगळा सेशन होणार आहे. त्याच्यामध्ये आम्ही ते नक्कीच सांगू शकतो. तर हे वेगळे बोट आणि त्याच्यातले त्याचे चक्रांचं लिस्ट आहे. लक्षात ठेवायची गरज नाही, पाहिजे तर हे देऊ शकतो मी नंतर. आणि फायनली जर हे सुरू झालं तर व्हिडिओ दाखवतो म्हणे आणि एकच मिनिट. तर ह्या व्हिडिओमध्ये त्यांनी दाखवले की तिला एक पर्टिक्युलर प्रॉब्लेम आहे, तो एक मशीनने ते चेक करत आहेत आणि तोच प्रॉब्लेम जेव्हा श्री माताजीचा फोटो आहे आणि परत चेक केला जातोय त्याच्यामध्ये भरपूर फरक आलेला जाणवतोय. तर सगळ्यात महत्त्वाचं आजच्या मेडिटेशनच्या ह्याच्यामधलं ह्याच गोष्टी डिस्कस करायचे होते. तर मी हे प्ले करतो, नेक्स्ट 5 मिनिटं हे बघूया म्हणे. ते सोडलं तर आणि काय प्रश्न वगैरे असेल तर नक्कीच विचारा. आणि मेन आजचं जे ध्यान होतं ते एवढंच होतं. हे एक व्हिडिओ प्ले करतो आणि एकदा बघूया म्हणे. Well, with these Coxsackie, it's very probable. This is the same virus you have inside, so the virus you have in your articulations is also present in the eye. The patient has a number of problems. We have taken 2 of these problems. As far as the conjunctivitis is concerned, we have found a virus of the Coxsackie group A3, and the same virus is present in the articulations and is causing an inflammation and a pain in the joints. In the intestine, we have seen the presence in excessive quantities of the bacterium coli, so the patient will have to suspend the consumption of milk and dairy products and undergo a treatment which I will give her later. So now I've been asked to conduct this test again. तर ह्याच्यामध्ये तिच्या बॉडीमध्ये एक पर्टिक्युलर व्हायरस आहे ज्याच्यामध्ये तिला एक 2-3 प्रॉब्लेम आहेत, जसं डोळ्याचं, हातामध्ये दुखते, जॉईंट्समध्ये दुखते आणि तो व्हायरस आहे की नाही त्यांना ह्या इन्स्ट्रुमेंटमधनं कळलंय. आणि ॲज अन एक्सपेरिमेंट आता त्यांनी काय केलं की श्री माताजींचा फोटो ठेवलाय तो बघते ती आणि त्याच्यानंतर आणि परत हीच टेस्ट केलेली जाते त्याची. While the patient holds this photograph in her hand. Questo test facendo tenere in mano questa foto. I don't know how, but there's something here which has changed everything. It's incredible. Good gracious. Change it over to the right side of the body. So,
This is the first part of the test. Yes, it really is incredible. I don't know what's happening, but it would take 6 months of treatment to get to this stage. So this is the examination of the patient while she holds the photo in her hand. I don't know who this person is, but it is incredible. Look at the differences. First, the test carried out without the photo. This is the difference between the two tests. This one on the left with the photo and this one without the photo, of the hands and the feet. It's really incredible. Something has modified the state of her energy levels. No, it's impossible. No, it's impossible. If we give her any old pieces of paper, give me that piece of paper. सो हे झाल्यानंतर ते हळू एका साध्या पेपरला पण वापरून ट्राय करत आहेत. पण जो ग्राफ दाखवला त्यांनी त्याच्यामध्ये तो मोठा फरक बघायला आला ह्याच्याबद्दल. आणि नक्कीच मोठा फरक पडतोय श्रीमाताजींच्या इव्हन फोटोमुळे. तर आय थिंक आजच्या सत्रामध्ये इकडेच थांबवायला हरकत नाही. एवढेच गोष्टी होते. तर आणि काय प्रश्न असतात विचारा, नाही तर धन्यवाद. एक 4-5 मिनिटं वेळ झाला.